नमस्कार मंडळी. आपल्या शेतीविषयक ॲग्रीटेक विनोद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आज आपण आपल्या पिकाविषयी अत्यंत उपयुक्त माहिती देणार आहोत, ती म्हणजे ई पीक पाहणी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला भेट द्या. ई पीक पाणी न केल्यास हे 5 लाभ बंद होणार. त्यामुळे खरीप हंगाम 2025साठी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करण्याचे आवाहन राज्य शासनाकडून करण्यात आले आहे. ई पीक पाहणी केली नाही तर काय होईल? ई पीक पाहणी केल्याचे फायदे काय? याबाबत तर आपण सविस्तर माहिती या ब्लॉगमध्ये पाहूयात. कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे. कारण ई पीक पाहणीचा डाटा हा शेतकरी फार्मर आय डी सोबत जोडला जाणार आहे आणि कुठल्याही योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी हा अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यामुळे ई पीक पाहणी केली नाही तर शासकीय अनुदान, नुकसान भरपाई, पीक विमा व विविध शासकीय योजना तसेच भावांतर योजना यासारखे लाभ बंद होऊ शकतात. 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यावी. यासाठी DCS नावाचे ॲप्लिकेशन यंदा वापरले जाणार आहे. त्यामुळे जुने जे ई पीक पाहणीचे ॲप्लिकेशन असेल ते काढून टाका. 1 ऑगस्टला नवीन ई पीक पाहणीचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा. जर आपल्याकडे स्मार्टफोन नसेल तर कोणाकडून तरी ई पीक पाहणी करून घ्या. नसता तुम्ही सर्व करून विविध योजनांचा लाभ व नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही. कारण ई पीक पाहणीद्वारे आपले क्षेत्र पेरणी केले असे गृहीत धरले जाईल. तसेच ई पीक पाहणी नाही केली तर आपले क्षेत्र पडीक असे गृहीत धरले जातील. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक पाहणी 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान लवकरात लवकर करून घ्यावी आणि राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी अनिवार्य आहे. ई पीक पाहणी केली तरच पीक विमा असो, शासकीय अनुदान असो किंवा अन्य ज्या योजना आहेत त्या योजना तुम्हाला पूर्ववतपणे चालू राहतील. जर ई पीक पाहणी नाही केली तर आपले क्षेत्र पडीक असे गृहीत धरले जातील. त्यामुळे 1 ऑगस्टपासून राज्यातील तमाम शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करावी. प्रत्येक शेतकऱ्याला ई पीक पाहणी ही अनिवार्य आहे. ई पीक पाहणी कशी करायची याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे भेटूयात परत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ई पीक पाहणी संदर्भात. धन्यवाद.